नमस्कार. आज सगळ्यांना मला दाखवायचं आहे की पाली सुधागडला, पाली हिल सिटीला आणि शिवांशच्या जवळ किती भयानक पाऊस पडतोय सगळीकडे. 24 जुलै नाही, पण आपल्याला जे निसर्ग वादळ आलं होतं रायगडला त्याची नक्की आठवण करून देण्यासारखा साधारण हा वारा आहे. बऱ्याच जणांचे पत्रे वगैरे उडून गेलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता इथे पाऊस किती आहे तो, आणि किती जोराचा पाऊस आहे तो. तर बऱ्यापैकी भिजायला होत आहे. सेकंड टाइम मी कपडे चेंज करून आलोय केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी की पाऊस किती येतोय ते. तर निसर्गाचं देणं आहे. काही दिवसांपूर्वी आपण रडत होतो की भरपूर ऊन आहे, आम्हाला पाऊस हवा. आता काही लोक म्हणत असतील बस झालं रे बाबा पावसा, पण असंच असतं निसर्गाचं देणं. आणि यातनं जे पाणी मिळतंय त्यामुळे कदाचित येणाऱ्या 8, 9, 10 महिन्यांसाठी पृथ्वीला, झाडांना, प्राण्यांना सगळ्यांना आराम मिळेल. म्हणून पाऊस असा भरभरून आपल्याला देऊन जातो. आपण स्वतःला कसं वाचवायचं हे आपल्यावर असतं. त्यामुळे जास्तीत जास्त सगळ्यांनी सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा असा पाऊस भयानक असतो मोठा, तर शक्यतो घराबाहेर निघून रोडवरती जाऊन हायवेला वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच. आणि हे फक्त तुम्हाला दाखवायला बरं का, पावसात चालणारा मी. सो दॅट्स द डेप्थ ऑफ द वॉटर इन विच आय एम वॉकिंग अँड आय थॉट आय विल जस्ट शो यू. त्यामुळे हा शॉट. If you see carefully now, we are in the clouds. मतलब जो भी नीचे से देख रहा है उसको ये पूरा एरिया क्लाउड में दिखता होगा, इंक्लूडिंग अस, बिकॉज पूरा आगे तक यू आर सीइंग इट्स बिकम हेजी नाउ. इट्स बिकमिंग हेजी, ग्रोइंग फर्दर. अभी और थोड़ी देर में विजिबिलिटी एकदम डाउन हो जाएगी. सी, विजिबिलिटी इज व्हेरी लो. प्राण्यांना सगळ्यांना मी आत घेऊन आलेलो आहे आणि पाऊस आणि वारा एवढा जास्त असल्यामुळे खिडक्या वगैरे एकदम गच्च बंद केल्या आहेत. लकीली आय हॅव गॉट गुड नॉईस कॅन्सलेशन, त्यामुळे आतमध्ये जराही पावसाचा वादळाचा त्रास होत नाही. मांजरी सगळेच प्राणी रादर आत आलेत आणि लकी एकदम मला चिटकून झोपलेली आहे, कारण तिला बहुतेक सगळ्यात जास्त थंडी वाजत असावी. मी हळूहळू तुम्हाला प्राण्यांची माझ्या ओळख देईनच, पण ही लकी, हिची 4 पिल्लं आहेत आणि हिला सगळेच हेट करतात काळा मांजर म्हणून आम्ही हिचं नाव लकी ठेवलं. बाकी ह्याच्या पाठी काही रिझन नाही. तर असे हे सगळे प्राणी घरी बसलेले आहेत माझ्याकडे आणि बाहेर आता भयानक वारा पाऊस असल्यामुळे त्यांनी सुद्धा चूज केलं आहे. दे हॅव चोजन टू स्टे होम. यू ऑल ऑल्सो शुड चूज अँड स्टे होम, नॉट गो आउट. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि स्वतःही सबस्क्राईब करा.